मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, भारत हा एक सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. तर लोकशाही म्हणजे काय? तर लोकांच्या हिताकरता लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही या शब्दाची ही 8 ते 10 शब्दांची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 वेळा शब्द लोक म्हणजे जनता असा आलेला आहे. याच्यात एकही शब्द लोकप्रतिनिधी किंवा पुढारी किंवा राजकीय नेता असा एकही शब्द आलेला नाही. म्हणजे या लोकशाहीमध्ये लोक किंवा जनता किंवा मतदार हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येते. ही झाली, मी मगाशीच म्हटलं की लोकशाही या शब्दाची व्याख्या. लोकशाही या गोष्टीची व्याख्या नाही म्हटली किंवा लोकशाहीची व्याख्या मी म्हटलं नाही, मुद्दाम म्हणून म्हटलं नाही, कारण लोकशाही या शब्दाची आपण ही व्याख्या केली. जी लोकशाही भारतात आहे त्याची ही व्याख्या आहे का? तर अजिबात नाही. लोकांनी चालवलेले राज्य देशात नांदतंय का? देशात, राज्यात, कुठल्याही राज्यात बरं म्हणतोय मी, ते भाजप शासित राज्य किंवा केंद्र शासन भाजपचं आहे म्हणून बोलत नाही. मी संपूर्ण देशात जी राज्य आहेत त्या सर्व राज्यांविषयी बोलतो आहे. लोकांनी चालवले राज्य कुठल्या राज्यात राज्य करतंय का? तर अजिबात नाही. लोकांकरता राज्य कुठलं आहे का? तर अजिबात नाही. मग आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि भारत हा सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे असं म्हणायला कुठल्या अँगलने वाव उरतो हे आपल्या राज्यकर्त्यांना माहिती आणि त्या राज्यकर्त्यांच्या मागे पळणाऱ्या लोकांना माहिती. मित्रांनो, आज हा विषय निघण्यामागची कारणं अशी आहेत की विधानसभा निवडणूक पुढच्या काही दिवसात डिक्लेअर होईल, आचारसंहिता लागू होईल. पण सध्या राज्य सरकारकडून एवढे वारेमाप योजना आणल्या जात आहेत. काही योजना ह्या काही महिन्यांपूर्वीच्या आहेत, पण त्याचा लाभ आता सरसकट ओढून ताणून कागदपत्र तयार करून केला जातोय. याचं कारण मी परवाच एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली होती. बातमी नंदुरबारची, आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी जी योजना आहे जी राज्यभरच लागू आहे, नंदुरबार जिल्ह्यासाठीच लागू नाही आहे. तर बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला जवळपास म्हणजे त्यांना विमा मिळतो, बांधकाम कामगारांना कार्ड मिळतं एक. त्याच्यासहित बांधकाम कामगारांसाठी खूप मोठी योजना आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 हजाराची भांडी मिळतात. तर ही भांडी घेण्यासाठी अनेकांनी बांधकाम कामगार होण्याचा मार्ग पत्करला. आता आपल्या देशामध्ये समोर असलेल्या माणसाला सुद्धा हयात प्रमाणपत्र दाखल करावं लागतं, त्याशिवाय त्याला पेन्शन मिळत नाही. इतकी लोकशाही आपली पुढारलेली आहे. त्यामुळे आपण कागदोपत्री स्ट्रॉंग राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कागदोपत्री तुम्ही बांधकाम कामगार असाल तर बांधकामावर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम क्षेत्रात असणं गरजेचं नाही. तुम्ही कागदोपत्री बांधकाम कामगार असलं पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला कुठून तरी मिळतं. ते आणलं की तुम्हाला ही 15-16 हजारची भांडी आणि प्लस ज्या इतर या योजनेअंतर्गत काही लाभ आहेत ते आरामात मिळतात. तर ह्या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा, लवकरात लवकर मिळावा, याच्यासाठी महिलांनी नंदुरबारमध्ये आदल्या दिवसापासून रांगा लावल्या होत्या. म्हणजे उद्या मिळणार असतील किंवा उद्या मिळण्याची शक्यता असेल तर आदल्या दिवशी लोक वस्तीला आले होते आणि ते लोक रांगेत झोपले होते, रांगेतल्या क्रमांकानुसार झोपले होते. मित्रांनो, लोकशाही ज्याच्या समर्थ खांद्यावर उभी आहे ती जनता जनतेला एवढं लाचारी पत्करायला लावून राज्यकर्ते मोठे झालेले आहेत. अशा गोष्टीला लोकशाही कोणी म्हणू शकेल का? तर अजिबात नाही. लोकशाहीमध्ये लोक म्हणजे जनता, हे जनता जनार्दन असले पाहिजेत. पण तसं आहे का? तर नाही. तुमच्या बळावर, तुमच्या खांद्यावर लोकशाहीची धुरा आहे आणि तुम्ही निवडलेले प्रतिनिधी तुमची सेवा करण्यासाठी निवडलेले असतात. आज
चित्र काय दिसतंय माहिती आहे का? लोकप्रतिनिधी आहे ते आपल्यासमोर एखादा भाकरीचा तुकडा फेकावा कुत्र्यासमोर, तसा आपल्यासमोर एका योजनेचा तुकडा फेकतात. आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आदल्या दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून पहिला नंबर आपला कसा लागेल किंवा लवकरात लवकर आपला नंबर कसा लागेल याच्या विवंचनेत आपण तिथे जाऊन रांगेत उभे राहतो. खरं म्हणजे या रांगा मतदारांच्या घरापुढे लोकप्रतिनिधींच्या लागल्या पाहिजेत किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या लागल्या पाहिजेत, मला मत द्या असं सांगण्यासाठी. पण चित्र वेगळं आहे. आपण एवढे लाचार झालो आहोत कारण आपल्याला फुकटात खायची सवय लागलेली आहे. आणि ती सवय अलीकडच्या काळात राज्यकर्त्याने आपल्याला लावलेली आहे. ही राज्यकर्त्यांनी लावलेली सवय का? तर राजकारणात आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, सरपंच असो, उपसरपंच असो, अगदी ग्रामपंचायत सदस्य असो, तो 5 वर्ष त्या पदावर राहिला की त्याच्या झोपडीचा बंगला होतो. म्हणजे राजकारणात किती मलिदा खाल्ला जातो या तुम्हाला काही गोष्टी सांगायला नको. तर आता हा मलिदा तुम्हीसुद्धा खा आणि गप्प बसा. आम्हाला कसलाही जाब विचार नका. याच्यासाठी ही अप्रत्यक्षपणे लोकांना दिलेली लाच आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून. आता वेगवेगळ्या योजना म्हणजे कशाला? लाडकी बहीण योजना आता आली आणि त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवला होता, त्यामुळे त्या गोष्टीत मी जात नाही फार. पण लाडकी बहीण, कुठल्या महिला जगता येत नाही म्हणून आत्महत्या करतात हो? तर अजिबात करीत नाही. काय लाडकी बहिणीची गरज नव्हती ना. लाडकी बहीण योजना आणून महिलांना, प्रत्येक लेडीजला, एका घरातल्या 2 लेडीजना 1,500 रुपये द्यायचे. काय गरज नव्हती? का बरं? देण्यामागचं कारण काय? ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्याचं कारण काय? एवढा जर तिजोरीत तुमचा पैसा होता तर तो 5 वर्षे तुम्ही, जी महागाई वाढत होती, जे लोकांसमोर प्रश्न उभे होत होते, त्या प्रश्न मार्गी लावायला हवे त्या पैशातून. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचे लोकांचे प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे आहेत की लाडकी बहीण योजना काढून महिलांना सरसकट 1,500 रुपये देणं हे महत्त्वाचं आहे. पण ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती योजना आणली, फुकट खायची सवय लावली महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट झालं. काय गरज नव्हती ना या योजनेची. प्रत्येक महिला यापूर्वीसुद्धा एस टीत प्रवास करत होती, पण त्यांना ह्या गोष्टीची सवय लावली की तुम्ही पण आमच्यासारखे लाचार व्हा, थोडंफार मलिदा खा. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना येतात. जास्त पाऊस पडला, शेतात पाणी साचलं, नुकसान भरपाई द्या. पाऊस गायब झाला, शेतं सुकून गेली, नुकसान भरपाई द्या. डोईवर कर्ज झालं, त्या मानानं शेतीतून खर्च निघाला नाही, कर्जमाफी द्या. अरे काय आहे? तिजोरी भरले कुठून आणि ती ओतताय कोणापुढे? शेतकरी या देशाचा किंवा जगाचा पोशिंदा आहे. या गोष्टी मलाही मान्य आहेत. शेतकऱ्यांपुढे मी सुद्धा नम्र आहे. शेतकऱ्याच्या श्रमाला मी सुद्धा मानतो. पण म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी देणं ही केवढी मोठी चुकीची गोष्ट आहे भविष्याच्या दृष्टीनं. त्यापेक्षा त्याला अवजारं द्या, त्याला महागडं बियाणं जे मिळतं ते मोफत द्या, अशा काहीतरी गोष्टी करा. पण तसं आहे का? तर नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी, उलट एक गोष्ट भासवली जाते आपल्या देशासमोर एक चित्र उभं केलं जातं की शेतकरी प्रचंड मोठ्या संख्येनं आत्महत्या करतात. का करतात आत्महत्या? जो जगाचा पोशिंदा आहे तो आत्महत्या का करतो मला कळत नाही. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी असं असतं ना, पावसाळ्यात नदीमध्ये पोहायला गेले लोक आणि कुठलाही पूर आला नाही, पाऊस पडला नाही, नदीमध्ये बुडाले की त्यांना पावसाच्या बळी असं भासवलं जातं कागदोपत्री आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली जाते. त्याचप्रमाणे एखाद्या शेतकऱ्यानं वेगळ्याच कारणाने, म्हणजे दारू पिऊन असेल किंवा त्याच्या आजाराला कंटाळून असेल, त्यानं आत्महत्या केली की शेतकऱ्यानं कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली असं भासवायचं आणि त्यांना नुकसान भरपाई द्यायची. अशा अनेक गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला खूपशा गोष्टी त्यातल्या कळून येतील. आज तुम्ही पाहिला तर शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना आहेत त्यापैकी खूप कमी योजना, त्याच्यापेक्षा खूप कमी योजना या इतर लोकांसाठी आहेत. नोकरदार वर्ग आहे, त्याच्यासमोरही प्रश्न आहेत. तुम्ही खाजगी क्षेत्रात बघितलात तर खूप विदीर्ण स्थिती आहे, वाईट स्थिती आहे की लोक 5-5 हजारात नोकरी आहे म्हणून काम करणारे लोक आहेत. मजुरी नको, मला नोकरी करायची आहे, मला नोकरदार म्हटलं पाहिजे पण मजूर नाही म्हटलं पाहिजे. केवळ एवढ्या आणि एवढ्या गोष्टीसाठी लोक 4-5 हजार रुपये महिनाप्रमाणे कामं करतात. काय लोकांचं भागेल हो त्याच्यात? पण ते कुठे आत्महत्या करताना दिसतात का? उद्या एखाद्यानं घर घेतलं
आणि त्या घराचा हप्ता फेडता. नोकरदारासमोर प्रश्न आहे ना. नोकरदारानं एक 20,000 रुपये पगार असेल आणि त्याचा 10-1,000 रुपये समजा त्यानं घर घेतलं आहे, स्वप्नातलं घर, स्वतःचं कुटुंब व्यवस्थित राहावं म्हणून. त्यातले 10,000 रुपये चालले गेले तर उरलेल्या 10,000 तो कसं भागवेल? हाही प्रश्न आहे. हा मोठा प्रश्न आहे. पण याचा कोणीही विचार करीत नाही. शेतकरी 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 म्हणून आपण 12ही महिने ओरडतो. त्या शेतकऱ्याला तो त्याच्या कृषी क्षेत्रामध्ये कसा पुढे जाईल ते कुठेतरी बघितलं पाहिजे. त्याला हमीभाव थोडाफार दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पाऊस पडला जास्त, माझ्या शेतीत पाणी भरलं, नुकसान भरपाई या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. कुठेतरी डोकं लढवून महत्त्वाचं म्हणजे जे काही पिकतं ते तुम्ही स्वतःच बाजारात विकायला शिका. तुम्ही व्यापाराला विकणार असाल आणि व्यापार दामदुपटीनं ते पैसे ग्राहकाला विकत असेल तर तुमच्या श्रमाची किंमत तुमच्या शून्य आणि तुमची जी काही आहे बुद्धिमत्ता त्याचीसुद्धा खरंच कीव करावीशी वाटेल. तुमच्या घरातला कोणी व्यापारी बनवा, त्यालाच बाजारपेठेत जायला सांगा. तुमच्या घरात सगळा जो पैसा येईल म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्या सुरुवातीपासून लागवडीपासून अगदी ग्राहकाच्या हातात ती वस्तू पडेपर्यंत, तो माल पडेपर्यंत जो खर्च असेल आणि जी विक्रीची किंमत असेल ती सगळी तुमच्या घरात येईल आणि सगळा ताळमेळ तुमच्याकडे, सगळा व्यवहार तुमच्याकडे राहील. आज सगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी शेती पिकवतो, आधी एक तर त्याच्यात तोटा आहे ओरडतो आणि व्यापारी मग तो भाव वाढून मागतात गोष्टी आणि मग व्यापारी तो साठा करतात तरी नाही तर मग चढ्या भावानं ग्राहकाला विकतात. याच्यात शेतकऱ्याचाही फायदा होत नाही, फक्त व्यापारी वर चढवतो. मित्रांनो, मी एक उदाहरण सांगतो. आमच्या घरी नारळ पिकतात. तर ते नारळ आम्ही एका रत्नागिरीतील दुकानदाराकडे गेलो. तुम्ही त्याला सांगितलं की तुझ्या दुकानात आमच्याकडचे नारळ ठेव. तो नारळ विकणारा पण होता. त्याच्याकडे अनेक गोष्टी होत्या विकायला, पण तो नारळ पण तिथे स्पेस ठेवली होती. त्या नारळ पण विकायचा तो इतर गोष्टींप्रमाणे. तर आम्ही त्याला म्हटलं नारळ घेणार असतं. त्यानं सांगितलं की मी 10 रुपयानं नारळ घेईन इथे जागेवर. तर त्यावेळी नारळाचा दर होता 23 रुपये. मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी आता कशा ह्या झाल्या आहेत, अडचणीच्या झाल्यात. नारळावर रोग येतात तर त्याचं निर्मूलन आम्ही करणार. नारळाला कधी कधी पाणी द्यायला लागतं उन्हाळी हंगामात, ते पाणी आम्ही देणार. नारळ धरल्यानंतर रुकाडी असतो म्हणजे जो नारळाच्या झाडावर चढणारा असतो तो आम्ही शोधून आणणार, त्याला काहीतरी पैसे आम्ही देणार. त्यानंतर नारळ सोलणार आम्ही, नंतर ट्रॅव्हलिंग करून बाजारपेठेपर्यंत म्हणजे दुकानापर्यंत आणणार आम्ही. आणि हे सगळं करून आम्ही तो नारळ त्या व्यापाऱ्याला देणार कितीला तर 10 रुपयाला. आणि तो फक्त माणूस त्याचं सगळ्या गोष्टी रोज किराणा दुकान उघडतो त्याच्यात फक्त आमचे नारळ ठेवणार आणि त्याची आला ग्राहक की त्याला तो नारळ देणार. जो नाशिवंतसुद्धा माल नाही आहे तर तो नारळ त्या ग्राहकाला देणार आणि त्या एका नारळ दिला की त्याला ते एक नारळ त्यानं विक्री केली की त्याला 13 रुपये सुटणार. बोला आता. मी तुम्हाला मगापासून म्हणतोय, शेतकरी आत्महत्या करतो त्या निसर्गाच्या पायी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं डोकं लढवलं, थोडंफार बाजारपेठ स्वतःच्या हातात घेतली तर त्याच्या आत्महत्या जर ज्या काही 5-2% शेतकरी आत्महत्या अशा प्रकारे करतात कर्जबाजारी होऊन, तर त्या आत्महत्या थांबतील. बाकीच्या आत्महत्या ह्या प्रचंड प्रमाणात खोट्या प्रमाणात दाखवल्या जातात. तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात आणि आजूबाजूचा कानोसा घेतला तर तुम्हाला या गोष्टी नक्की जाणवतील मित्रांनो. त्यामुळे कधीही शेतकरी आत्महत्या करतात वगैरे हे ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीच्या कधी तळाशी गेला तर तुम्हाला सत्य निश्चितच वेगळं दिसेल. तर महत्त्वाचा विषय होता तो आपल्या योजनांचा. कोणत्याही आत्ताच्या काळात ज्या योजना येतात त्या मित्रांनो आपल्या तिजोरीत फार कमी पैसा आहे, नाही म्हटलं तर चालेल. आपलं सरकार नेहमी कर्ज उचलतं आणि त्याच्यातच तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतं. मित्रांनो, हे सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला प्रचंड कडू वाटतील. मी शेतकऱ्यांविषयी पण कटू बोललो, पण ते सत्य आहे. या गोष्टी तुम्हाला आज भलेही त्याचा राग येईल, पण मित्रांनो तुमची अगदी झोपडपट्टीतल्या गरिबांची आणि त्या गोरगरीब शेतकऱ्यांची सुद्धा पोरं उद्या तुम्हाला माफ करणार नाहीत जर त्यांच्या डोक्यावर कर्ज येऊन राहिलं तर. आज राज्यावर कर्ज किती आहे, देशावर कर्ज किती आहे या गोष्टी जर तुम्ही पाहिलात
तर जो आज इन्कम टॅक्स भरतो आहे ना, त्यालासुद्धा झोप लागणार नाही मित्रांनो. कारण हे कर्ज काही राज्यकर्ते फेडणार नाही आहेत. हे कर्ज उद्या आपली जी बाळं आहेत त्यांनासुद्धा फेडायचं आहे. आणि त्यांना त्याचं भागवून त्यांना स्वतःसाठी कर्ज काढायचं आहे आणि प्लस हे देशावरचं आणि राज्यावरचं कर्ज फेडायचं आहे. त्यामुळे कधीही कोणासाठी सुद्धा भावनिक होऊ नका, कोणासाठी सुद्धा हळवे होऊ नका. हां, त्याला पाठबळ द्या, त्याला उभं राहायला शिकवा त्याच्या पायावर. आपण लहान मूल आहे, आपलं स्वतःचं मूल, त्याला आपण नेहमी उचलून नाही घेत, त्याला आपण हळूहळू चालायला शिकवतो. तसं त्या शेतकऱ्यालासुद्धा उभं राहायला शिकवा. त्याला घरातल्या मुलाला बापानं नेहमी पैसा आणून दिला तर तो मुलगा कमवायला शिकेल का? अजिबात शिकणार नाही. तो म्हणेल ठीक आहे, आपल्याला घर बसल्या पैसे मिळत आहेत, मस्त जीवावर उड्या मारू. त्याच्या कमवायच्या वयात तो कमवता होणार नाही. तसंच जनतेची लाड होता कामा नये. या देशात श्रम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय आणि बुद्धिमत्ता चालवल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. ही गोष्ट लोकात प्रत्येक माणसापर्यंत पोचली पाहिजे आणि ती समाजामध्ये रुजली पाहिजे. आता प्रश्न राहिला राज्यकर्त्यांचा. हे जनतेने सगळं करायचं, मग राज्यकर्त्याने काय करायचं? फक्त मलिदा खायचं 5 वर्ष, एखादी योजना आणायची, त्याच्यात काम निकृष्ट करायचं आणि पैसे खायचे? तर अजिबात नाही मित्रांनो. हा मी व्हिडिओ लोकांसाठी बनवला, याच्यासाठी, कारण लोकांना आज पंगू बनवलं जात आहे, लोकांना आळशी बनवलं जात आहे, याच्यासाठी बनवला. तुम्ही आता लोकशाही म्हणजे लोकांना निवडून देणं तुमच्याच हातात आहे. ते काय मी एकटा म्हणून अमुक एका माणूस पडणार नाही, किंवा मी म्हटलं म्हणून अमुक एक माणूस निवडून येणार नाही. ते तर सगळ्या हजारो, आपण लाखोच्या संख्येने मतदार जे आहोत, ते तुमच्या आमच्या हातात आहे. त्यामुळे ते डोळसपणे करा. तुमच्या समोर उभा असलेला माणूस हा देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे किंवा देशाचा मुख्यमंत्री कोण होणार आहे, त्याचे हात बळकट करण्यासाठी त्याला पाठवू नका विधानसभेत किंवा लोकसभेत. तो त्या पदासाठी, आमदार किंवा खासदारकीच्या पदासाठी, ज्या पदासाठी तो उभा राहिला आहे, त्या पदासाठी तो योग्य आहे का याची शहानिशा करा आणि मग मतदान करा. त्यामुळे तुमच्यातला माणूस कायमस्वरूपी जागा ठेवा. तर मित्रांनो, तुमची उद्याची पिढी ही सुखासमाधानात जगेल. नाहीतर कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं आहे, ऑक्सिजनसुद्धा सोन्याच्या भावानं मिळत होता. तुमची मुलं जेव्हा मोठी होतील, तरुण होतील, पैसे कमवायला लागतील, तेव्हा त्यांना हवेसाठी सुद्धा पैसे मोजायला लागतील. आज तुम्ही मजा मारताय, माझ्या शेतात पाणी भरलं, मला नुकसान भरपाई द्या. मला महागाईची झळ सोसवत नाही, मी गरीब आहे, मला नुकसान भरपाई द्या. माझ्यावर डोक्यावर कर्ज झालं आहे, माझं कर्ज फेडा, असं जर तुम्ही शासनाकडे बोंबललात, तर हे सगळं शासन जे करतं आहे, आज जी तुम्हाला अनेक योजनांच्या माध्यमातून लाच दिली जाते, लाभ म्हणत नाही मी, लाच दिली जाते, ती तुमच्या पुढच्या पिढीला नक्कीच फेडायची आहे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कॉमेंट्समधून नक्की कळू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.